कोल्हापुरात सुरू असलेले टोल नाके शनिवारी मध्यरात्रीपासून बंद होतील असं आश्वासन दिल्यानंतरही टोल नाके बंद झाले नाही आणि परिणामी संतापाचा भडका उडाला। आपण पाहू शकतो या दृश्यांमधनं कशा पद्धतीने कोल्हापूरच्या नागरिकांचा भडका उडाला। आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्या सोबत आहेत। प्रताप, अतिशय जनक्षोभाचा भडका उडालाय, काय सांगाल? नक्कीच आपण बघतोय की गेल्या 2 दिवसापासून कोल्हापुरातलं वातावरण पूर्णपणे चिघळलं होतं। काल त्याच्यानंतर गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि कामगार हसन मुश्रीफ यांनी शनिवारी मध्यरात्रीपासून टोल पूर्णपणे बंद होईल अशा प्रकारचं आश्वासन दिल्यानंतर टोल विरोधी समितीच्या सदस्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं होतं। असं असताना सुद्धा आज सकाळपासूनच किंवा मध्यरात्रीपासून सुद्धा आयआरबीचे सगळे कर्मचारी शहरातल्या 9 टोल नाक्यावर हजर होते आणि ते टोल वसुली करत होते। त्यामुळेच आंदोलनाचा भडका उडालेला आहे। सुरुवातीला फुलेवाडी टोल नाक्यावर या आंदोलकांनी अशा प्रकारचा हल्ला चढवला आणि त्याच्यानंतर शिरोली टोल नाक्यावर ही दृश्य आहेत ज्या ठिकाणी आपण बघू शकता की शिवसैनिक असतील ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी पूर्णपणे हल्ला चढवलेला आहे। पोलीस असताना सुद्धा पोलिसांना न जुमानता त्या ठिकाणी सगळे आंदोलक आक्रमक झाले आणि त्यांनी टोल नाक्याची पूर्णपणे तोडफोड केलेली आहे, उद्ध्वस्त केलेला आहे। मिळेल सगळं टोल नाक्यावर घालण्यात आलेलं आहे, काठ्याने तोडफोड करण्यात आलेला आहे। पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांना सुद्धा न जुमानता या आंदोलकांनी या कोल्हापूरकरांनी टोल नाके उद्ध्वस्त केलेले आहेत। जर मंत्र्यांचे आदेश आरबी कंपनी मानत नसेल तर कुणाचे आदेश ते मानणार असा संतप्त सवाल करून हा सगळा हल्ला चढवण्यात आलेला आहे। जर यापुढे सुद्धा जर टोल वसूल करण्याचा प्रयत्न झाला नक्कीच यापुढे जर टोल वसुलीचा झाला तर नेमकी त्याचे स्वरूप किती गंभीर परिणामात असतील या सगळं सांगायला ही दृश्य बोलक्या। धन्यवाद प्रताप या सगळ्या माहितीबद्दल। आपण या दृश्यांमधून समजू शकतो की कोल्हापूरकरांनी अजूनही जर आपला आंदोलनाचा जो घाट आहे तो यापुढे कायम ठेवण्याचा इशारा दिला। आयआरबी कंपनीने वेळीच शहाणं व्हावं हा सल्ला कोल्हापूरकरांनी दिलाय। झी 24 तास एक पाऊल पुढे।